काही लोक जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय होतोय असं दाखवतायत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। ठाण्यात 1 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाला येण्यासाठी आवाहन करणारे मनसेनं बॅनर झळकवलेत। 1 तारखेला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात मुंबईमध्ये मोर्चा आहे। मागील निवडणुकांमध्ये चपटी कोंबडी बकरी देऊन निवडणुका जिंकल्या आणि यंदाही हेच करावं लागणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य चर्चेत आहे। पोलिसांकडून ट्रक चालकाकडे होत असलेल्या अवैध वसुलीच्या विरोधात एका ट्रक चालकानं दंड ठोपटलेले आहेत। चालकाकडून ट्रक महामार्गावर आडवा लावून जो आहे तो निषेध व्यक्त करण्यात आला। रायगडच्या नागोठाणेमध्ये जैन धर्मशाळेत पुजाऱ्यांची आत्महत्या पाहायला मिळते। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। अहिल्यानगरमध्ये शरद पवारांच्या दौऱ्याआधीच पक्षाला मोठा धक्का बसला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई आणि चुलत्याच्या भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। नक्षलवादी चळवळीला आणखी एक मोठा हादरा बसलाय। नक्षल्यांचा वरिष्ठ नेता बंडी प्रकाश हा तेलंगणा पोलिसांना शरण आलाय। पालघरच्या तारापूर एमआयडीसी मध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे। एमआयडीसी मधील एका कंपनीमधील दुर्घटनेत 2 कामगार गंभीर जखमी झालेत। 40 ते 50% भाजल्यानं दोघांची प्रकृती चिंताजनक आहे।